सचिनजी तांडेल यांच्या वतीने स्वागत केले जाते. नाव सांगायला स्टेजवर बसायची त्यांना विनंती असेल. मंगेश गोलाप्पा गणेश शेलार. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच सांगू इच्छिते की दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. वनी विपक्ष आणि तिथेचा कौल जिंकला बीड संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. सागर आणि तेजस तो नीला तेजस सागर मी काय घरी नेणार गाडी टाक रोहन रोहन तिथं उभा तर राहू दे पण नाही. फोन केला नंतर मी फायदा काय मोंडा घरी झाला पहिल्याच्या चेंडूवरती समाचार घेतलाय. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आला बीड संघाकडून रोहन उर्फ मॅगी. पहिल्याच्या चेंडूवरती चांगला चेंडू, चेंडूला सन्मान द्यायच्या नादामध्ये चेंडू आयमध्ये होता. क्षेत्ररक्षक चुकी करतोय बीड संघाचा. एक सोपा झेल जमिनीला दान करतोय. फलंदाजाला एक संधी भेटते तेजस याला. नक्कीच पहिल्या चेंडू मध्ये चौकार लगावला होता तेजसने आणि त्याच तेजसचा झेल सोडलाय बीड संघाच्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू सट लागून चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पर एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला गेलं तर चालाकी पाहायला भेटली दोन्ही फलंदाजांची. या ठिकाणी एक चुरटी धाव मिळाली. ज्या ठिकाणी एकी धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 2 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 7 वरती. चांगला चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चुकी करतोय क्षेत्ररक्षक. एक झेल सोडला होता तेजसचा, दुसरा झेल सोडलाय सागर याचा. वारंवार चुकी करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रोहण्याच्या माध्यमातून, पण त्याला कुठेतरी क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत. रोहण्याच्या पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 झेल जमिनीला दान केलेत बीड संघाच्या क्षेत्ररक्षकांनी आणि दोन्ही फलंदाजांना जीवदान भेटले. हा
चेंडू जाईल कणकणीत अमोल बटार षटकार चौदा दिलं होतं क्षेत्ररक्षक आणि बीडच्या आणि त्याच तेजसने आता दाखवून दिलंय संधी ज्याला भेटली त्याने आता दाखवून दिले तेजसने षटकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती चौकाने ज्याने आपल्या संघाचं खातं खोललं होतं त्याच तेजसने आता रोशनवर आक्रमण चढवलंय आणि षटकार लगावलाय धाव संख्या झाली ती वनी संघाची 14 पुन्हा एकदा त्याच दिशेने जाईल चेंडू हवेमध्ये तेजस ब्रँडेड कंपनीचा षटकार धाव संख्या झाले 20 नक्कीच एरुणकर अशी गत झाली आता कुठेतरी बीड संघाची 2 झेल सोडल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये त्याच दुसऱ्या चेंडू मध्ये झेल सोडली होती तेजेसाठी आणि त्याच षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले तेजसने रोहण्याला धाव संख्या झाली एक षटकाच्या समाप्तीनंतर 20 विचार करण्याचा भाग पाडलाय आता बीड संघाच्या संघ नायकाला मंगेश गोलप्पा सबस्क्राईब करते गाणं चांगलं आहे परत नक्कीच विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले गणेश शेलार आणि मंगेश जी बोलत या दोघांचा सत्कार या ठिकाणी दोघांचा सत्कार करण्यात येत आहे उपसरपंच ग्रामपंचायत जामरुंग सचिनजी तांडेल यांच्या माध्यमातून देऊ पहिल्या षटकामध्ये 2 झेल सुटल्यानंतर चांगला खेळ पाहायला भेटला तेजच्या मार्फत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा कुठून काढल्या दोन्ही फलंदाज तेजस आणि सागर याने सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय संघाकडून पहिलाच चेंडू मध्ये ऋतिक याने कमाल करून दाखवले ज्या फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये येते वनी संघाचा रितेश चांगली फलंदाजी पाहायला भेटली होती रितेशच्या माध्यमातून आपल्याला जामरुग संघाच्या विपक्षात केलं असताना तोच रितेश आता सागर द्यायची जागा घेण्यासाठी वनडाऊनच्या भूमिकेत जाते मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ऋतिकेच्या मार्फत आपल्याला एकच सलामीला आलेला फलंदाज सागर याला पास करण्यात ऋतिकेला यश आले आणि धाव संख्येला आता आवर घालण्याचा प्रयत्न करावा लागेल ऋतिकेला पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या रोशन याने नवीन आलेला फलंदाज रितेश आता स्ट्राईक एंडला उभा आहे पहिलाच चेंडू फेस करेल तो ऋतिकेचा समोर फलंदाज रितेश स्लोवर पद्धतीचा चेंडूचा पुरेपूर अंदाज घेतला चेंडूला फेकून दिला सरळ आणि सरळ षटकाराच्या बाहेर 26 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्याच्या चेंडूवरती ऋतिकेला षटकार लगावलाय रितेशाने नक्कीच आता ऋतिकवरती दडपण वाढले पहिल्याच्या चेंडूवरती पायचितच्या स्वरूपात सागराला बाद केलं होतं ऋतिकने आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला रितेश त्याने षटकार लगावलाय पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेला चेंडू हवेमध्ये कुठल्याही प्रकारची चुकी होताना दिसत नाही आता बीड संघाकडून फलंदाज बाद होतोय रितेश एक षटकार धावा धापलकावरती लागल्यात त्या म्हणजे वनी संघाच्या
त्याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज सूरज. मागचा झालेला सामना नावंडा विपक्ष वणी, त्या सामन्याचा सामनावीर सूरज. 12 धावांची भारदार केली होती मागच्या सामन्यामध्ये. तोच सूरज आता मैदानावरती आलाय रितेशची जागा घेण्यासाठी. आणि एक चांगला गोलंदाज बीड संघाचा ऋतिक. पहिल्याच चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात सागर याला वाद केला. दुसऱ्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि रितेश याला पहिल्यांचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला उभा आहे सूरज. गोलंदाज ऋतिक. चांगला चेंडू अनामारीचा नादात एक धाव तर सध्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एक धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. धाव संख्या झाली ती 27 धावा धावपलकरती लागल्या दोन्ही संघाच्या. सलामीला आलेला फलंदाज तेजस अजून सुद्धा मैदानावरती उभा आहे. स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिलाच चेंडू पेस करेल ऋतिक याचा. चांगला चेंडू नक्कीच जाईल. कणकणीत तेजस ब्रँडेड षटकार. 33 धावा धावपलकरती. तीन षटकार लगावलेत. षटकारांची हॅट्रिक पाहायला भेटते आपल्याला उपसरपंच चषक मध्ये. पुन्हा एकदा पुलटाच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक चुकी करताय. जाईल वन बाउन्स. कणकणीत चौकार. बीड संघाला की दुसऱ्याच चेंडूवरती झेल सुटला होता तेजसाचा आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर एक आक्रमक पवित्र धारण केला. लगातारचे 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले ते म्हणजे तेजस याने. आणि वैयक्तिक तेजस खेळतोय. नक्कीच दुसऱ्याच चेंडूवरती झेल सुटल्यानंतर 6 चेंडूंमध्ये 27 धावांची भारदार केली पाहायला भेटते तेजसच्या माध्यमातून आपल्याला. धाव संख्या झाले ती म्हणजे 37 आणि पाहायला गेलं तर त्यामध्ये 27 धावा वैयक्तिक असतील त्या तेजसच्या. ज्याच्या दुसऱ्याच चेंडूवरती झेल सोडली होती आणि त्या संधीचं सोनं केलं तेजसाने. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय बीड संघाकडून गोलंदाज. बघीवाला नक्कीच पहिल्याच चेंडूवरती विकेटची आहुती दिली सूरजने. जो मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब ज्याला भेटलं होतं तो सूरज आता पहिल्यांच्या रस्त्याने जातोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय शुभम नाईक ना. नक्कीच शुभम ज्या प्रकारची फलंदाजी करतो त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली असेल. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राईक एंडला उभा आता तेजस. चांगला चेंडू हवेमध्ये असेल जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. कणकणीत तेजस ब्रँडेड षटकार. ते मारतोय. असेल ती बीड संघाला कारण की 6 धाव्यांवरती झेल सोडली होती तेजसाची. हा चेंडू पुन्हा एकदा जाईल आकाशाला गवस निघाला. तेजस ब्रँडेड कणकणीत षटकार. नक्कीच आता विचार करावाच लागेल. नंतर तब्बल आता 8 चेंडूंमध्ये 49
50 धावांची अशी बारबार केले तेजस्वीने. आता या सामन्यातील या पुन्हा एकदा आणि पाहायला गेले तर पहिलीच 50 सॉरी संघाच्या 50 धावा, संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या त्या ठिकाणी 40 झाले आणि वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय तेजस. काय तू वामीन तिथं त्याच्यात झाल्या झाला तू लगेच जर गोल खायला होता तर लग्नाच्या वाचली. ओ शेट काय करता अर्ध शतक संघाचं लागले वनी संघाचं. शुभम पुलटा अशा पद्धतीचा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावते. कुठल्याही प्रकारची आता चुकी पाहायला भेटत नाही. फलंदाज शुभम बाद होतोय. धावांवरती खेळतो तेजस. बॉल भेटतो 90 चेंडू आणि बॉल नाही 40 धावांवरती खेळतोय तो म्हणजे तेजस. तुला सकाळी सांगितलं तेव्हा नाही समजलं ना आता फोन आपण कशासाठी गेलो मग आपल्याला अजून झालं तिथे केला ना. बॅट्समन कोण आहे ते? शुभमची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज तन्मय. पाहायला गेलं तर या शृंखलेतील काय बोलतो पहिलं अर्धशतक होईल का तेजच्या माध्यमातून? तुझा आवाज नाही चांगला चेंडू हाणामारीच्या नादामध्ये हा तसा ना षटक संपल्याचा इशारा येतोय. या एक धावेने कोणी संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 51 वरती. ते बॅट्समन घे रे बॅट्समन मग काय घेत पर्याय फोन का उचलत आता काय घरी काय जा शेकडला जा ना मला काय अरे झोप ना जाऊन त्या नंतर 8 नंतर त्याला सांग ऑफर पण देतो मी. कोण आहे रे नाही हे खरंच मला सर्टिफिकेट नाही रे झाला. सनी हे कोणी त्यांना सांगे बाला ना जा काय सचिन विनंती असेल की समर्थन कार्यक्रमात जायचे. हे पर्याय जा सचिन तांडेल आपल्याला विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं. मग जाऊन उपयोग नाही मला परत यायला लागेल. चांगला खेळ पाहायला भेटतोय आपल्याला कोणी संघाच्या फलंदाजांकडून. उद्या मी घेऊन जाईल ना. घराला स्ट्राईक गेला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं बीड संघाच्या संघनायकाने आणि तोच आता निर्णय अंगलटी आलाय का? पाहायला गेलं तर पहिल्याच दुसऱ्याच चेंडूवरती झेल सोडला होता त्याचा वैयक्तिक 90 चेंडूंमध्ये 40 धावांवरती खेळतो तेजस. नक्कीच वणी संघाचा तन्मय आता स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याचा प्रयत्न असेल की तेजसला जास्तीत जास्त बॉल खेळायला भेटले पाहिजे. सनी गोलंदाज पहिलाचा चेंडू शरीराचा वेध घेऊन चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव काढण्यात यश आले. जो प्रयत्न होता तन्मयचा तेजसला स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न होता तोच प्रयत्न आता सफल झालाय. वैयक्तिक 50 धावा वैयक्तिक अर्धशतक लगावण्यासाठी आता 10 धावांची गरज असेल तेजसला. या शृंखलेतील पहिला अर्धशतक पटकावेल का तेजस? या शृंखलेतील पहिले 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तेजसने. एक रेकॉर्ड तोडलाय. हा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा चेंडू जमिनीला दान केलाय. दुसरा झेल सोडलाय तेजस याचा. पुन्हा एकदा संधी भेटले तेजसला अर्धशतक लगावण्याचा. 6 धावेवरती पहिला झेल सुटला होता तेजसचा. 6 धावेवरून त्याने 40 धावा उभ्या केल्या. 40 धावेवरती त्याचा दुसरा झेल सुटलाय. अर्धा शतक लगावेल का तेजस? सगळ्यांच्या नजरा तेजसकडे असतील. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक गोलंदाज सनी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय सनी आणि अर्धशतक मारण्याचा प्रयत्नामध्ये असेल तेजस.
वणी संघाची 58 तुम्ही मगाशी म्हटलं होतं चेडू कॅच हारो मॅच 2 झेल तेजी त्याच्यात सोडल्या आणि वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय तेजस. अर्ध्या षटकाच्या 4 धावा मागे. हा चेंडू पुन्हा एकदा हाणामारीच्या नादामध्ये हाणामारीच्या नादामध्ये फलंदाज तेजस बीट होतोय. चेंडू नक्कीच शेवटचा चेंडू असेल आणि 4 धाव्यांची गरज असेल तेजसला. या शृंखलेतील पहिला अर्धशतक पटकावण्याचा मान सन्मान भेटणार तेजस याला. 2 झेल सुटल्याचा संधीचा फायदा भेटणार तेजस याला. 1 चेंडू आणि 4 धावा अर्धशतक साठी तेजसचे वैयक्तिक. नक्कीच एक अतिरिक्त धाव पंचांचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावेने वणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 59 वरती. वैयक्तिक 46 धावांवरती तेजस खेळते. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. हा चेंडू ब्लॉकबॉल पद्धतीचा चेंडू. एक धाव तर सदरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला. फलंदाज तन्मय बाद होतोय. इनिंग संपल्याचा इशारा येतोय मेन पंच संदेश पाटील यांच्याकडून. विचार करावा लागेल. ज्या फलंदाजाची 6 धाव्यांवरती झेल सोडली होती त्याच फलंदाजाने 46 धावा कुठून काढल्या आपल्या संघासाठी आणि 60 धावा झाल्या ते वणी संघाच्या. 61 धावांचं मोठं असं आव्हान. हॅलो संदेशला मारलं 14. कधी देणार तू असं झालं ते आणि ऐक त्यांना नाव ऍड करायचं पण त्यांना कपडा दुसरा टाकायचा सांग. आकाश हे बोलतो बघ आम्हाला परत यायला घेणार नाही मला. 3 दिवस झाले तिसऱ्या दिवस उद्या जाऊन झोपत येईल तुला. साहेब जर आवडलं सांग. आता दोघांचे 5 झालेले आधी दोघांचे 5 झालेले माझी त्याची. मी सांगतो ना मी सांगतो तुला. नाही ठीक आहे झालं तिथं विसरायला लावू नको. कपडा चिराग साहेबांचा मला एखादी चिराग वाचक संघाचे चिराग यांचा सुद्धा या ठिकाणी कमिटीच्या वतीने मान सन्मान केले जाते. उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जामरुग यांच्या वतीने कधी देणार स्वागत असेल चिराग यांचं. आपला संघ घेऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिले. विलेजच्या आधी या ठिकाणी आले त्यासाठी सुद्धा त्यांचं धन्यवाद. नक्कीच नाही भेटलं ते नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं बीड संघाने पण तोच निर्णय आता अंगलटी आलाय का असं वाटायला लागलंय. कारण की 2 झेल सोडल्या तेजूच्या आणि 46 धावा त्याने कुठून काढल्या. 61 धावांचं मोठं असं आव्हान 24 चेंडूंमध्ये उभं केलंय बीड संघाच्या फलंदाजांसाठी. बीड संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. सनी आणि ऋतिक. ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला वणी संघाच्या फलंदाजांकडून पाहायला भेटली त्याच प्रकारची फलंदाजी आता अपेक्षित असेल बीड संघाच्या फलंदाजांकडून. आता वाटतं संगीत जग दुनिया सोडून जावं कशाला व्हायचं होतं दिसत तरी चुते त्याच म्हणलं इकडे कुठं आवाज येतोय. सांघिक कोठ्यातील पहिलं आणि वैयक्तिक कोठ्यातील पहिलं
षटक घेऊन आलाय वणी संघाकडून रितेश एका अतिरिक्त धावेने संघाचं खातं ओपन झालंय बीड संघाचं 1-ने. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये आणि त्याचा चेंडूचा पाठलाग करेल तर परत चेंडू जाईल सरळ टू बाउन्स चौकार. नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला भेटली होती वणी संघाचं फलंदाज सामना वणी विपक्ष बीड फलंदाजी करत असताना 7 धावा कुठून काढल्या 24 चेंडूंमध्ये आणि 61 धावांचं आव्हान ठेवलं बीड संघासाठी. पहिल्याचा चेंडूवरती आक्रमण लंबूचा विक्रमच्या मोबाईलवर हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने लगावलाय लगातारचा दुसरा चौकार ऋतिक याच्या बॅट मधून येत आहे. नक्कीच मी पहिल्याच चेंडूवरती म्हटलं होतं की ज्या प्रकारची फलंदाजी आपण वणी संघाच्या फलंदाजांची पाहिली होती केले आक्रमण चढवले रितेश वरती ऋतिक याने 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावण्यात यश आले. ऋतिक याला धाव संख्या झाली बीड संघाची 9. असतो ना पॉवर प्लेचा षटक पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना दिसते आपल्याला बीड संघाचा फलंदाज ऋतिक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उचली कमी फलंदाज चेंडूकडे अशा भूत नजरेने पाहत राहिला. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिरावते ती 9 वरती. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता कमबॅक करते रितेश वणी संघासाठी. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा अशा भूत नजरेने पाहत राहिला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच रितेश याने दाखवून दिले 1 तेरी तो 1 मेरी. 2 चेंडूंवरती चौकारांचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय रितेश. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले रितेशाला आणि फलंदाज ऋतिक याला बांधून ठेवले. धाव संख्या स्थिरावली ती 9 वरती. हा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीयेत. ऋतिक याला पहिल्यांचा रस्ता दाखवत आहे. ऋतिक होत आहे नक्कीच असं वाटलं होतं की ऋतिकने चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच 2 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावले होते. असं वाटलं होतं की चांगला स्कोर उभारतील पण कमबॅक मिळवलं ते म्हणजे रितेश वणी संघाचा रितेशने कमबॅक मिळवले आणि ऋतिक याला पहिल्यांचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रियेश. गोलंदाज वणी संघाचा रितेश समोर फलंदाज प्रियेश. हा चेंडू कोल पद्धतीचा चेंडू अतिरिक्त धावेचा इशारा ते मेन पंच प्रशांतदादा कांडेकर यांच्याकडून. त्या अतिरिक्त धावेने धाव संख्या झाली बीड संघाची ती 10. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेफ्टच्या दिशेने चेंडू लगावलाय. चेंडू जाईल सरळ कणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक घालते. धाव फलक जाऊन पोहोचते ते 14 वरती. नक्कीच पाहायला गेलं तर पहिलं षटक हाताळलं होतं वणी संघाकडून रितेशाने 14 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवण्यात त्याला यश आलंय ऋतिक याचं.
चांगली गोलंदाजी रीतीबाजी पाहायला भेटली. चांगली फलंदाजी सुद्धा त्यांनी केली होती. एक षटकार लगावला होता फलंदाजी करत असताना. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तेजस, ज्याने फलंदाजी करत असताना 46 वैयक्तिक धावा कुठून काढल्या तोच तेजस आता गोलंदाजी मार्कवर तयार. समोर गोलंदाज फलंदाज बीड संघाचा सनी, ज्याने तेजसला शेवटच्या हाणावरच्या षटकामध्ये बांधून ठेवलं होतं आणि अर्धशतकापासून वंचित ठेवलं होतं तोच सनी आता स्ट्राईक एंडला उभा. गोलंदाज तेजस, पहिलाच चेंडू कोलर पद्धतीचा चेंडू ढकलून काढला लॉंगअपच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक करणार अच्छा थ्रो म्हणावा लागेल. रनआउटची संधी असेल आणि हा रनआउटची संधी सोडतोय आणि केता रनआउटची संधी सोडतोय. एक मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता सनी याच्या मार्फत संधी सोडतोय आणि एक धावेवरच समाधान मानतील दोन्ही फलंदाज. एक धावेने धाव फलकाचे जाऊन पोहोचतोय ते 15 वरती. दुसरा षटक प्रगती पथावर. गोलंदाज तेजस, समोर यश, चांगला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. प्रियश नक्कीच 3 चेंडू संदेश रेषेची जागा घेण्यासाठी नवीन पाहायला भेटली होती. त्याच प्रकारची दर्जेदार गोलंदाजी आता कशाला काही व्यवस्था करते. आवाज जरा बाहेर कॅमेऱ्यात नीट जातो का नाही. आवाज खरखर होतो जरा तुझा बोलो आवाज कमी करून भेटला होती इकडे मी सांगतो. चांगला चेंडू तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. अनिकेतच्या मार्फत रनआउटची संधी होती. सनी रनआउट बाद होऊ शकला असता. पाहायला गेलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते वनी संघाकडून. थोडा अडथळातून त्याने एका हातामध्ये चेंडू अडवला आणि तेवढ्याच स्पीडला फेकी सुद्धा केली अनिकेत यांनी. आपल्या संघासाठी नक्कीच रूपमध्ये त्यांनी 3 धावा वाचवल्या. होय 2 मिनिटं थांबा. चुरचुर करते आता बघ बोल जरा. हॅलो आता बोल. हॅलो आता बोल. हॅलो आता बोल. हॅलो नाही ते दोन्ही बैलगाडी आहे हॅलो काय विषय हॅलो येतो का आवाज. कॅमेरा बंद कर. छटापटाल
अरे वर झाली का अरे वर झाली उच्च जेवण यायचा षटकार गेला हॅट्रिक का आलाय का गुरुग्रंथाचे जागरूकचे उपसरपंच सचिन तांडेल यांना विनंती असेल माननीय रुंकर साहेबांचे सत्कार करायचे. सत्कार नंतर आता पहिले बोलू दे मला आज आमच्या पायरीला चंदनाचा गंध आला आणि सचिन दादाचा वाढदिवस तो सोहळा आपण साजरा करणार आहोत. सचिन दादा आज आपल्याला सोहळा साजरा करायचा आहे. आज आमच्या पायरीला चंदनाचा गंध आला, सचिन दादाचा वाढदिवस आहे म्हणून हा यजमान पण धन्य झाला आहे. आणि सचिननी जी टुर्नामेंट ठेवली ती जी काशी एक दिवस आदिवासी सचिन, एक दिवस आदिवासी, एक दिवस पंचकृषी, एक दिवस आदिवासी, एक दिवस पंचकृषी आणि एक दिवस ओपन. सचिन आपले 4 दिवस वेगळे असणार. आणि वाढदिवस आहे आमचे सचिन दादा तांडेल माननीय उपसरपंच बीड ग्रुप ग्रामपंचायत जांभूकणी बीड. आणि कॅच इन ओ माय गॉड अनबिलीव्हेबल कॅच टेकन बाय लगातार 4 विकेट कॅच कुठे घेतलं सूरज उगवण्याचा दिवस नाही तर मग रात्र सूरज. चला कर्वे आणि वासरंग या टीम मध्ये मॅच आपण खेळणार आहोत. त्याला नाणेफेकीसाठी यायचं. बालचंद्र कदम हसर म्हणजे हसणार आहेत, त्या डोक्याला केस नाही राहिलं, त्या तिकडे बसलाय. चांगला शॉट आहे. 1 रन तर भेटणार, 1 रन तर भेटणारच गॅरंटी आहे. 1च रन. अरे असंच रो नको रे नको. साहिल हात रे नव्हता, खराब होता थ्रो. वासरंगची टीम आली. वासरंग सुनील या इथे साहिल गोलंदाजी करतोय. वासरंगचा करण्याचा राजा सचिन. वासरंग विरुद्ध कर्वे आणि आपले माननीय सरपंच साहेब तुम्ही नाणेफेक करायचे. जय महाराष्ट्र. माझे उपसरपंच जय महाराष्ट्र. करा कष्ट, जरी आम्ही झालो नसतो तरी चालेल का सचिन. आपण जर सावंताचं फिरवलं तिकडे नाही. आणि आमच्या आयोजकांना त्यांनी बॉल दिलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत. विक्रम पाटील, मारुती गायकर या लोकांनी आम्हाला बॉल दिलेले. चांगलं शॉट आहे, चांगलं शॉट आहे. 1 रन तर मिळणार आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावून संख्या वाढली आणि धावून पोहोचले 20 म्हणजे 1 खंडी धावा झालं. त्याची 1 खंडी धावा झालं. 20 म्हणजे 1 खंडी. कधी उद्या का 2 वाजले धावांची गरज नाही येणार मी खराब आहे चेंडू, परंतु पंचांनी योग्य धरला आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या आतमध्ये होता. चला कर्वे संघ अनिरुद्ध चला टॉससाठी या. अनिरुद्ध कालेकर असेल त्यात. दिनेश कोपडेची टीम आहे. जितू कोपडे, संदीप शेट्टे आणि हे जुने खेळाडू जितू चला टॉससाठी या. भरत पण असेल ब्रायन लारा, त्या टीमचा ब्रायन लारा. विश्वास कालेकर पण आहेत. म्हणजे मोठे माणसं आहेत त्याच्यात. अरे काय फिल्डिंग आहे का काय. शुभम देशमुख, अरे अशी फिल्डिंग केली तर तुम्हाला हरवलं दुसऱ्याची गरज नाही लागणार.
शुभम अरे सुरेश देशमुखचा बर्ग असून तर अशी फिटिंग करतो हे पण त्यांची team चांगली आहे. तिथं बघितलं ना. आला. 61 मारले आहेत. हा? 61 मारले आहेत. चांगली टीम आहे फक्त तुझं एक ओपनर बॅट्समन आहे मग तोच भारी आहे. 46 मारले त्यांनी. तोच भारी आहे म्हणजे यांच्यावर एकच बॅट्समन आहे बरोबर ना एकच बॅट्समन आहे हा? त्या टीम मध्ये एकच बॅट्समन आहे 46 मारले आहेत. या किंवा सध्या माझे उपसरपंच थांबले संजयजी कांबळे आणि बघ काय एक ओव्हर पॉवर प्ले हा एक ओव्हर पॉवर प्ले धोनी संघ जिंकला. लहान